महत्त्वाची बातमी आहे। शहापूरमध्ये महालक्ष्मी ज्वेलर्स सेल्समनवरती गोळीबार करण्यात आलाय आणि या उपचारादरम्यान सेल्समनचा मृत्यू झालाय। गोठेघर हद्दीतल्या पंडित नाका इथली ही घटना आहे। दुचाकीवरून आलेल्या दोघांनी दिनेश चौधरींवर गोळीबार केला। गोळीबाराच्या घटनेमुळे शहापूरमध्ये सध्या खळबळ माजलेली आहे आणि पोलिसांकडून सध्या आरोपींचा शोध घेतला जातोय। महालक्ष्मी ज्वेलर्सच्या सेल्समनवरती दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळीबार केलाय। अनिल वर्मा आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। तर अनिल, ही संपूर्ण घटना नेमकी कशी घडली, गोळीबार का करण्यात आला या संदर्भात काही कळू शकले का? प्रज्ञा, शहापूर भागातील गोठेघर हद्दीमध्ये असलेले जे पंडित नाका आहे त्या ठिकाणी महालक्ष्मी ज्वेलर्स आहे आणि या ठिकाणी असलेले जे कामगार असतील आणि जो सेल्समॅन होता दिनेश चौधरी, हे दोघेही दुकान बंद करून जेव्हा निघण्याच्या तयारीत होते, बॅग त्यांच्या पाठीवर होती। त्याच वेळेस दुचाकीस्वार त्या ठिकाणी आले आणि दोघांनी त्यांची बॅग मागितली त्यांच्याकडून, परंतु यांनी बॅग देण्यास नकार दिला। त्यामुळे त्यांनी त्यांच्यावर दिनेश जे सेल्समॅन आहेत त्यांच्यावर फायरिंग केली आणि त्यांचे बॅग हिसकावून ते पळून गेलेले आहेत। मात्र या गोळीबारामध्ये दिनेश चौधरी जो आहे तो गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना प्रथम शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, परंतु गंभीर परिस्थिती असल्याने त्यांना पुढे हलवण्यात आलं, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आलेली आहे। मात्र त्या बॅगीमध्ये तसं काही मौल्यवान वस्तू काही नव्हते, काही कागदपत्र त्या ठिकाणी होते असं पोलिसांनी सांगितलं। मात्र त्यांच्यावर ही गोळीबार का करण्यात आलेली आहे, त्याचं कारण काय आहे, नक्की चोरीच्या उद्देशाने गोळीबार झाली, पोलिसांच्या तपासात या सगळ्याचा खुलासा होईल। अनिल, अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद।